बिरसा मुंडा की जय। अरे जेवण केलेत की नाही? बोलो बिरसा मुंडा की जय। बोलो बिरसा मुंडा की जय। अरे वाह काय आवाज आहे. अरे याच मातीत काजा नाईक खेळला. अरे याच मातीत काजा नाईक खेळला. याच मातीत बिरसा मुंडा घडला. म्हणून तर या आदिवासींचा इतिहास घडला. श्रोतेहो, आशिया खंड माझा, भारत देश माझा, महाराष्ट्र राज्य माझे, नंदुरबार जिल्हा माझा, दळगाव तालुका माझा आणि या तालुक्यापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात वसलेले मनकडी गाव माझे आणि या गावाचा मी वक्ता पावरा अनिल. आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत डोंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत माझ्या विषयाचे नाव मांडतोय आदिवासी युवा. श्रोतेहो, जेव्हा इंग्रजांनी आपल्या भारत देशावर 150 वर्ष राज्य केले तेव्हा त्यानंतर आपला भारत देश स्वतंत्र झाला. तर त्या मागचे कारण एकच होय आणि ते म्हणजे आपले आदिवासी क्रांतिकारक. आपल्या आदिवासींसाठी, आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आदिवासी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. खरंच श्रोतेहो, आपल्या आदिवासी भागात अजूनही आपल्याला माहित नसेल की उल गुलाल म्हणजे काय. तर उल गुलाल म्हणजे काय तर मुंडा या जमातीने आपल्या न्यायाच्या, आपल्या हक्काच्या, आपल्या आदिवासी बांधवांसाठी लढाई जी लढली ती म्हणजे उल गुलाल होय. अरे बिरसा लढे थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से. बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से. अरे हमारे साथ कौन है कौन नहीं ये हमें कुछ कोई फर्क नहीं पड़ता. हम सत्य के साथ हैं, हम आदिवासी है, हम जोहार का नारा लगाते हैं. श्रोतेहो, अजूनही आपल्या आदिवासी भागात कित्येक जागेवर अजूनही आपल्या आदिवासी बांधवांना ते दूषित पाणी प्यावं लागतं. अजूनही ते दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना विविध आजारांच्या सामोरे जावं लागतं. तसेच आपल्याला माहीतच असेल, अरे दळगाव तालुक्यामध्ये अजून एखाद्या भागात अजूनही रस्ते बनलेले नाहीत. एकदा एक आई आपल्या बाळाला हे पूर्ण जग दाखवणार होती, परंतु ती आई आपल्या बाळाला हे जग न दाखवताच आपल्या बाळासोबत आपल्या प्राणाची आहुती दिली. ती कशामुळे हो तर त्या गावात रस्ता नसल्यामुळे त्या आईला आपल्या प्राणाची आहुती दिली लागली. श्रोतेहो, जर त्या गावात जर रस्ते असले असते, दिवा असला असता तर त्या आईला, त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये टाइमावर पोहोचवलं गेलं असतं. वेळेवर जर हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं गेलं असतं तर ती आई आपल्या बाळाला हे जग दाखवू शकली असती. श्रोतेहो, आपल्याला माहीतच असेल, आपण पुणे मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरात फिरण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी जातो तेव्हा आपल्या बोलीभाषेवरून एखादी अनोळखी व्यक्ती भेटली की विचारते, तू आदिवासी आहे का? तेव्हा आपल्याला भीती वाटते, सांगू की नको, सांगितल्यावर का होणार तर नाही ना. अरे श्रोतेहो, छाती टोकून सांगा ना, होय मी आदिवासी आहे आणि आदिवासी असल्याचा मला गर्व आहे. श्रोतेहो, आपल्याला माहीतच असेल, आपला आदिवासी युवा हा माध्यमिक शिक्षण करतो, उच्च माध्यमिक शिक्षण करतो. जेव्हा तो पुढचे शिक्षण घेण्यासाठी पुणे मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरात जातो तेव्हा त्याच्या बोलीभाषेवरून किंवा त्याला योग्य ते शिक्षण भेटलेलं नसतं, म्हणून त्याला तिथपर्यंत जास्त काळ टिकता येत नाही. परत त्याला 2 वर्ष 3 वर्षानंतर परत आपल्या खेड्यागावात तेच काम, नांगर घ्यायची, बैल घ्यायचे, चला शेतात, रात्रंदिवस शेतात असंच करून आपला युवा हा मागे राहून गेलाय. श्रोतो, अरे जेव्हा हा युवा शिक्षणाच्या बाबतीत पुढे जाईल तेव्हा आपला आदिवासी समाज हा वरती येईल. आणि श्रोतेहो, मला एक असं म्हणावंसं वाटते की डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांनी सांगितले होते की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. क्या तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि आजची युवा पिढी काय म्हणते बघा, तुम मुझे चुना दो मैं तुम्हें तंबाखू दूंगा. बघा श्रोतेहो, आजची युवा पिढी कुठे चालली आहे बघा. अरे तंबाखू मुक्त बनलं तरच आपण आदिवासी. आपल्याला माहित आहे का, अजूनही इंडिया हा शब्द कशामुळे पडला ते आपल्याला माहित नसेल, परंतु श्रोतेहो,
जेव्हा जेव्हा इंग्रज ते गोरे लोक आपला हा भारत देश सोडून गेले होते तेव्हा त्यांनी प्रथम या भारताला इंडी असं नाव दिलं होतं. इंडी म्हणजे काय? आधीपासून राहणारा, इथं वनवास करणारा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त इतिहासामध्ये लपवला गेलेला हा आदिवासी माणूस आहे. परंतु आपल्याला माहित आहे की ज्यांचं नाव मोठं होतं त्याला कुठंतरी लहान केलं जातं. श्रोते हो, मी जाता जाता आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत डोंग यांचे आभार मानतो. कारण या संस्थेमुळे आपल्या आदिवासी लहानपासून तर मोठ्यापर्यंत आपल्याला छोटे छोटे कलाकार हे बघायला भेटतात. ते फक्त या संस्थेमुळे दरवर्षीप्रमाणे हे या संस्थेमार्फत विविध ठिकाणी स्पर्धा आयोजित करतात. मी जाता जाता जे आपल्या आदिवासी भाषेत विविध प्रकारचे विविध जातीचे जे सॉन्ग बनवतात, म्युझिक बनवतात, त्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की अरे मूर्खा, तू तुझ्या प्रेयसीसाठी का बनवतोय? अरे तुला आदिवासींचा इतिहास माहित नाही का? अरे आदिवासींच्या इतिहासाबद्दल बनव, आदिवासींच्या इतिहासाबद्दल बनव, आदिवासींबद्दल बनव. जर तुला आदिवासींचा इतिहास माहित नसेल तर असे विचित्र संगीत बनवू नको बाळा. अरे आम्हाला मान या मोगी मातेचा, आम्हाला स्वाभिमान बिरसा मुंडांचा, आम्हाला मान या मोगी मातेचा, आम्हाला स्वाभिमान बिरसा मुंडांचा. अरे खेळ नव्हे तर लाल माकडाचा, नाच करायचा ना आदिवासी माणसाचा, आदिवासी माणसाचा. जय जवान, जय आदिवासी.